माझं नाव काशीनाथ विठ्ठल जाधव, मुक्काम पोस्ट असून हनुमानवाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। पारंपरिक गणपती चालू होतो तो म्हणजे आमच्या आजोबा वडील यांच्यापासून चालू केलेला, म्हणजे ज्यावेळेपासून लोकमान्य टिळकांनी चालू केले त्यावेळेपासून असेलच। म्हणजे आमचे आजोबा पण आणत होते, त्यांचे वडील पण आणत होते, आमचे वडील, आणि आता आम्ही पण तीच जोपासतोय। तर आम्ही गणपती कसा की 1-2 महिने तरी आधी बुकिंग करतो त्याची गणपतीची, आणि मग आमच्या घरी येऊन त्याची प्रतिष्ठापना करतो, आणि नंतर आमच्या घरी येऊन म्हणजे आमच्या वाडीमधली लोक तिथे नाच गाणे करतात, भजन करतात। आमचा गणपती 10 दिवसाचा आहे, तर 10 दिवसानंतर आम्ही त्याचा विसर्जन करतो। लहानपणी कसं माहितीये, आमचा गणपती, आमचं घर मातीचं होतं, म्हणजे त्यावेळेस कसं माहितीये, आम्ही म्हणजे असे स्टिकर वगैरे लावायचो, पोस्टर वगैरे लावायचो आणि सजावट करायचो गणपतीची। आणि नंतर त्याच्यानंतर आता हे नवीन घर झाल्यापासून हे असे म्हणजे डेकोरेशन करतो आम्ही संध्याकाळी साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही वाडीतले सगळे गणपती एकत्र आमच्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन आम्ही विसर्जनासाठी नदीवरती घेऊन जातो, मिरवणूक काढून ते नदीवरती घेऊन जातो आणि विसर्जन करतो। तिथे जाऊन आरती वगैरे करतो। आरती केल्याच्या नंतर नैवेद्य वगैरे दाखवतो। नैवेद्य झाल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विसर्जन करायला पाण्यामध्ये उतरतात आणि विसर्जन करतो। मला जर अशी संधी भेटली बाप्पां जर असं बोलायचं झालं तर म्हणजे मी माझ्या मनातलं सर्व व्यक्त करेन बाप्पांना, माझ्या पुढच्या फ्युचरसाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या घरच्यांसाठी। अष्टविनायक, दिविनायक, भालचंद्र, गणपती, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, दिविनायक, दगडूशेठ। एका वाक्यात जर सांगायचं झालं तर खरोखरच बाप्पांना आम्ही घरात आणते वेळी खरोखरच आनंदी होतो, आणि सोडते वेळी त्यांना खूप दुःख होतं।